चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, आपला सामाजिक शास्त्राचा भाग 2 चा म्हणजे काय मित्रांनो, भूगोलाचा पेपर कसा होता, या जिओग्राफीच्या पेपरमध्ये मित्रांनो बघा कोणकोणते एमपी क्वेश्चन होते, पूर्णपणे याची आन्सर शीट आता बघून घेणार आपण, ठीक आहे ना। बघा आजची तारीख आहे बघा मित्रांनो, आताच बघा मित्रांनो सेंटरवरतून पेपर आणलेला आहे, याची पूर्ण आन्सर शीट तुम्हाला देणार बघा मित्रांनो। त्यापूर्वी बघा मित्रांनो, जे क्वेश्चन आता लक्षात घ्या, डायरेक्टली जो आलेख दिला, आलेख काढायला हा येईल, आलेखावरती प्रश्न विचारतील, सेम टू सेम दिला तेच क्वेश्चन आले होते बघा मित्रांनो। अजिबात मी ना जास्त व्हिडिओ पण बनवले होते बघा, 2च व्हिडिओ टाकले होते, पण एकदम परफेक्ट होते बघा मित्रांनो। ओके, चला सर्वात पहिले चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या, कारण तुम्हाला अजून वेगवेगळ्या जरी परीक्षा झाली तरी वेगवेगळ्या अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवरती बघायला मिळणार आहे। ओके, चला पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो, काय होता, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन म्हणजे काय, तर जलमार्ग। कोणता, तर जलमार्ग बघा सर्वात स्वस्त साधन विचारले गेले आहे। ओके, पुढे बघा, भारताच्या मध्यातून गेलेला डॅश डॅश पर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात बघा, विषुववृत्त, मकरवृत्त, कर्कवृत्त, रेखावृत्त, याचं उत्तर बघा मित्रांनो कर्कवृत्त। काय, तर कर्कवृत्त। पुढे बघा, ब्राझीलमध्ये या वनांमुळे वातावरण मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो, तर काय याचं उत्तर बघा मित्रांनो सदाहरित वर्षा। काय, तर सदाहरित वर्षा। पुढे बघा, भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण कमी राष्ट्रीय उत्पन्न आहे का, प्रचंड लोकसंख्या, मोठे कुटुंब, अन्नधान्य कमतरता, तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो प्रचंड लोकसंख्या। काय, तर याचं उत्तर आहे प्रचंड लोकसंख्या। तुमचे किती उत्तर बरोबर येतात मला कमेंट करा, आणि जर तुम्हाला वाटत असेल का एखादं उत्तर इकडं तिकडं झालं असेल तर कमेंट करा, त्यावरती मी नक्कीच परत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन। पुढे बघा, वेगळा घटक ओळखा बघा मित्रांनो, ब्राझीलमध्ये राज्य बघा, आता लक्षात घ्या ब्राझीलमध्ये साओ पावलो पण राज्य आहे, पाराना पण आहे, बाहिया आहे, पण उरुग्वे हे देश आहे मित्रांनो। लक्षात घ्या, काय उरुग्वे हे ब्राझीलच्या बाजूला, काय तर हा एक सविस्तर एक काय का स्वतंत्र एक देश आहे, म्हणून काय वेगळा शब्द असणारे किंवा वेगळा घटक असणारे उरुग्वे। पण बघा पठारी प्रदेशमध्ये, याच्यामध्ये बघा काय पठारी प्रदेश, महाराष्ट्र, पॅटर्नल, कर्नाटक, तेलंगणा, तर याचं उत्तर काय असणार आहे, पॅटर्नल असणार आहे, बरोबर आहे। पुढे बघा मित्रांनो, भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे, काय दिले तुम्हाला, भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे बघा। आता तर याच्यामध्ये तुम्हाला चेरापुंजी दिले, जैसलमेर दिले, महाबळेश्वर दिले, पण लक्षात घ्या जो मैसिन राम दिला इथं पाऊस हा कमी पडतो, बरोबर आहे। काय दिलं तुम्हाला, कमी पडतो, म्हणजे याचं उत्तर काय असणार, हे असणार आहे। पुढे बघा, ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार, काय ब्राझीलचे प्रमुख व्यापारी भागीदार तर कोणकोणते बघा मित्रांनो, कॅनडा आहे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आहेत, जर्मनी आहेत, पण चीन आहे का, नाहीये, म्हणून हे त्याचं योग्य उत्तर आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला वेगळा घटक शोधायचा आहे। लक्षात घ्या, काय क्वेश्चन नीट समजून घ्या, याच्यामध्ये तुम्हाला वेगळा घटक शोधायचा आहे। ओके ना, चला पुढे बघा मित्रांनो, आता यामध्ये चुकी बरोबर बघा मित्रांनो, काय पहिला बघा, नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे, डोंगरी किल्ला आहे का नाही, तो काय भुईकोट किल्ला आहे, म्हणून हे विधान कसं असणार आहे, चूक असणार आहे। दुसरं बघा, ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतीच्या प्रजाती आहे, बरोबर आहे, हे उत्तर काय बरोबर आहे। तिसरं बघा, गोवा ही सर्वाधिक नागरीकरण झाले राज्य आहे, राज्य नाही, हे लक्षात घ्या, हे उदाहरण कसं असणार आहे, तर हे चूक असणार आहे, कारण गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे, बरोबर आहे। चला पुढे बघा, 4 नंबर, ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे, बरोबर आहे। पर्यटन हा अदृश्य स्वरूपाचा व्यापार आहे, येस ॲब्सोल्यूट राईट, म्हणजे काय हे पण देखील बरोबर आहे। फक्त लक्षात घ्या याच्यामध्ये का 3 नंबरचं विधान आणि पहिलं उदाहरण हे दोन्ही चूक होते, बाकीचे 2 आणि 4, 5 हे बरोबर होते, ठीक आहे। कमेंट करा तुमचे उत्तर किती बरोबर। आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं का ब्राझीलचा नकाशा पाठ करून ठेवा रे बाबांनो, हे तुम्हाला येतच, हे टिक मार्क करून दिलं बघा मित्रांनो, सेम टू सेम आलेलं बघा मित्रांनो, काहीच फरक नाही, म्हणून तुम्हाला सांगतो का जो मॅप येणार आहे, तुम्हाला जो नकाशा येणार आहे तो नीट करून घ्या बघा। याच्यामध्ये असा एकही क्वेश्चन होता का तो वेगळा होता, बरोबर आहे। त्यानंतर बघा, आता भारत आणि प्रमुख नद्या सरोवरे हा देखील तुम्हाला बोललो होतं का बाबांनो करून ठेवा, याच्यावरती 100% भाग विचारला तो, आणि सेम टू सेम तोच आला होता। ओके, आता काही जण व्हिडिओ बघतात टाइमपास व्हायला, त्यांची चूक त्यांना कळली असेल तर बरं होईल किंवा नाही होईल, पण लक्षात घ्या आपलं काम हेच पूर्णपणे चालणार आहे, कारण तब्येत बरोबर नसताना देखील तुमच्यासाठी मी व्हिडिओ दररोज टाकतोय। ओके, पहिला बघा मित्रांनो, भारतातील अति उत्तरेकडील सरोवराचे नाव कोणते बघा, राकस, मान आणि उलर सॉरी काय उलर, हे त्याचे काय ते लक्षात घ्या, हे सरोवराचे नाव बघायचं दिसतंय का, उलर असेल, राकस असेल, मान सरोवर असेल, हे त्याचे योग्य नाव होते, ठीक आहे ना। तुम्ही मान सरोवर किंवा उलर टाकलं तरी चालतं। पुढे बघा, मध्य भारतातील प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या कोणत्या आहेत, त्यामध्ये काय नर्मदा आणि तापी, बरोबर आहे, कोणत्या त्या नर्मदा आणि तापी। ओके, पुढे बघा, कावेरी नदीचे उगमस्थान कुठे आहे, तर ते ब्रह्मगिरी, कोणते तर लक्षात घ्या ब्रह्मगिरी बघायचं दिसतंय का तुम्हाला, हे बघा कावेरी नदी इकडे आणि उगमस्थान कुठे आहे, ब्रह्मगिरीला आहे। ओके, पुढे बघा, मनास ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर ती काय ब्रह्मपुत्रा, कोणती ब्रह्मपुत्रा। आणि वरील नकाशा काय दर्शवतो, तर भारतामधील प्रमुख नद्या व सरोवर, काय तर भारत प्रमुख नद्या व सरोवर हे आपल्याला नकाशामध्ये दर्शवतात। ओके, पुढे बघा मित्रांनो, भौगोलिक कार्य द्या, ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही, काल टिक मार्क करून दिलं तर भारतातील लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे,
पाण्याची उपलब्धता व लोकवस्ती चालना देणारा प्रमुख घटक आहे आणि भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे ती ही टिक मार्क करून ठेवा. तुम्हाला बोललो होतं बऱ्याचदा या दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन रिपीट झाले होते आणि सेम टू सेम त्याच प्रकारचे क्वेश्चन आपल्याला रिपीट झाले. ओके, तुम्ही याचे उत्तर मला कमेंट करा किती सॉल्व्ह केले ते. आता पुढे बघा मित्रांनो, आपल्याला एक माहितीचा आधारे रेषालेख तयार करत होता. खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. बघा काय दिले बघा याच्यामध्ये का भारत साक्षरता प्रमाण काय दिले बघा मित्रांनो याच्यामध्ये. तर भारत साक्षरता प्रमाण दिले बघा मित्रांनो. आता वर्ष दिले 1981 40.8 91 48.2 2001 61.0 आणि 2011 69.3. हाच नकाशा लक्षात घ्या. काय नकाशा काय हाच जो आपल्याला दिलेला रेषालेख आपण काल बघितला होता का नाही मित्रांनो. सेम टू सेम सांगा. हाच सेम टू सेम बघितला होता आणि सेम टू सेम डायरेक्टली आलेला. याच्यामध्ये एकही किमती बदलल्या नाहीत. बरोबर आहे. पहिला बघा 2011 सालचे साक्षरतेचे प्रमाण किती आहे 69.3. 1991 ते 2001 या काळात साक्षरता किती टक्क्यांनी वाढली तर 12.8ने आणि 40.8 या साक्षरतेचे प्रमाण कोणत्या वर्षी बघा मित्रांनो 40.8 तर हे 1981 ला आहे. बरोबर आहे. हे आपण काल ॲज इट इज बघितला होता. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला असेल त्यांना खूप सारा फायदा झाला असेल कारण आपण पूर्ण मराठीच्या पेपरपासून मराठी हिंदी इंग्लिश वगैरे काय सायन्स 1 सायन्स 2 मॅथ्स 1 मॅथ्स 2 प्रत्येक क्वेश्चन पेपरचे तुम्हाला IMP क्वेश्चन दिलते आणि तेच क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला दिसले होते. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा काय दिले आता याच्यामध्ये बघा पर्यटन व अर्थव्यवस्था दिले. बघा काय दिले आपल्याला पर्यटन व अर्थव्यवस्था दिले. कुठली दिले ब्राझील आणि भारताची. ओके, चला पहिला क्वेश्चन बघा. वरील आलेखाचा प्रकार कोणता. आता आलेख कशा प्रकारचा दिला बघा. हा एकमेकाला जोडून दिलेला आहे म्हणजे हा काय असणार तर जोड स्तंभ आलेख. काय असणार हा जोड स्तंभ आलेख. पुढे बघा या आलेखात कोणत्या बाबी दर्शवल्या आहेत. बघा या आलेखामध्ये कोणत्या बाबी दर्शवल्या आहेत तर लक्षात घ्या ब्राझील व भारतातील काय ब्राझील व भारतातील पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या असेल किंवा एकूण राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन व्यवसायाचे योगदान असेल. अर्थात ब्राझील व भारतातील काय पर्यटन व अर्थव्यवस्था याच्यामध्ये दर्शवलेली आहे. ओके, चलो पुढे बघा. कोणत्या देशाच्या आर्थिक राष्ट्रीय उत्पन्नात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे. याचं उत्तर ब्राझील. भारतात पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या किती टक्के आहे तर 9.3 आणि भारत व ब्राझीलमध्ये पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येत किती टक्क्याचा फरक आहे तो बघा मित्रांनो 1.5चा फरक आहे. आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता आहे तो आहे आपला मेरा भारत मान. ठीक आहे ना. कोणता आहे बघा मित्रांनो मेरा भारत मान का आपला भारत देश आहे बघा मित्रांनो. जास्त काय काय एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या काय आता जास्तीत जास्त टुरिस्टकडे किती लोक जास्त त्याच्यामध्ये गुंतलेली आहेत तो देश आहे आपला भारत. पुढे बघा मित्रांनो खाली प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. कोणतेही दोन तुम्हाला द्यायचं. ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्याला तोंड द्यावे लागते. हा क्वेश्चन आपला काल झाला होता. तुम्हाला बोललो होतं पर्यावरणामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण होतात हे सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायचं होतं. पुढे बघा भारत व ब्राझील यांच्या अक्षरवृत्ती व रेखावृत्ती विस्तार सांगा आणि ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवा हे तुम्हाला मी टिक मार्क करून दिलं. तर म्हटलं तर तुम्हाला करून ठेवा. व्हेरी IMP आहे. परीक्षेला येणार म्हणजे येणार. तर मित्रांनो तोच क्वेश्चन आला. बरोबर आहे. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो सर्वांचा पेपर चांगला गेला असेल कारण मी 2च क्वेश्चन पेपर घेतल्या पण इतक्या परफेक्ट घेतल्या का तुम्हाला एकही क्वेश्चन त्यातला बाहेरची यायची गरज नाही पडली आणि पुस्तकातून सुद्धा टिक मार्क करून द्यायची गरज नाही पडली. बघा तर आय होप मित्रांनो लक्षात घ्या पहिल्या पेपरपासून तुम्हाला पूर्ण गायडन्स केलेलं मित्रांनो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. अजून वेगवेगळे काय अपडेट असेल बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये काही क्वेश्चन रॉंग झाले ते याची पूर्ण पडताळणी करून तुम्हाला अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटणार आहे. तुमचा रिझल्ट वगैरे असं काय असेल तुम्हाला सगळ्यांपर्यंत बातम्या तुमच्या काय असतील ते अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. ओके, आजचा पेपर कसा गेला परीक्षा कशी गेली आणि आपल्या चॅनलचा तुम्हाला फायदा झाला का नाही एकदा कमेंट करा मित्रांनो. ओके, चला सगळ्यांना आता पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा. आता काहीतरी MSIT वगैरे काहीतरी करा याबद्दल देखील तुम्हाला गायडन्स आपलं नक्की होणार आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो आजचा पेपर कसा गेला कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करा कारण अजून वेगवेगळे अपडेट तुम्हाला बघायला मिळतील. ओके, चलो मिलते हैं ब्रेक के बाद. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.